केंद्र सरकार आज लोकसभेत वक्फ विधेयक सादर करणार आहे। वक्फ विधेयक दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने सरकार आणि विरोधकांची शक्ती परीक्षा आज होणार आहे। सरकारने विधेयक मंजूर करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे। संपूर्ण मोदी सरकार ते मंजूर करण्यासाठी एकजूट आहे। बिहार एनडीएनेही आता या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे। भाजप आणि एनडीएचे सहयोगी पक्ष जसे की जेडीयू आणि टीडीपी या विधेयकाला पाठिंबा देत आहेत। मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष या विधेयकाच्या विरोधात आहेत। काँग्रेस, आरजेडी, टीएमसी, द्रमुक, एआयएमआयएम, सपा आणि इतर पक्ष त्याला विरोध करत आहेत। त्यामुळे भारतात सध्या चर्चा होत असलेले हे वक्फ विधेयक काय आहे, त्याच्यावरून एवढा गदारोळ का होतोय, सगळं जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। तर सुरुवातीला वक्फ विधेयक काय आहे हे जाणून घेऊ। वक्फ सुधारणा विधेयक 2024 हे वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करणारं एक विधेयक आहे। केंद्र सरकार संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर करतील आणि त्यावर चर्चा होईल। हे विधेयक ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील। वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन, पारदर्शकता आणि गैरवापर रोखण्यासाठी नियम कडक करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येते। पण विरोधकांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होऊ शकतो। त्यामुळे वक्फ विधेयकावर एवढा आक्षेप का घेतला जातोय हे सुद्धा जाणून घेऊ। तर विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटना याला धार्मिक स्वातंत्र्यावरील हल्ला मानतात। त्यांचा असा दावा आहे की या विधेयकामुळे वक्फ मालमत्ता कमकुवत होतील आणि सरकारी हस्तक्षेप वाढेल। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डने विरोधी पक्ष आणि एनडीएच्या मित्र पक्षांना या विधेयकाला विरोध करण्याचं आवाहन केले। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाचा असा युक्तिवाद आहे की हे वक्फ बोर्ड विधेयक फक्त भेदभाव करणारच नाहीये, तर ते संसदेच्या कलम 14, 25 आणि 26 अंतर्गत मूलभूत अधिकारांच्या तरतुदींचंही उल्लंघन आहे। तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा असा युक्तिवाद आहे की हे विधेयक वक्फ मालमत्तेत पारदर्शकता आणेल, गैरवापर रोखेल आणि मुस्लिम महिला आणि गरिबांना त्याचा फायदा होईल। एकंदरीतच आज लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळू शकते। तरी सुद्धा लोकसभेत एनडीएकडे 293 खासदारांचं बहुमत आहे आणि विरोधी इंडिया ब्लॉकचे लोकसभेत 233 खासदार आहेत। आकडेवारी पाहिली तर मोदी सरकारचा मार्ग सोपा दिसतोय। मात्र राज्यसभेत 115 खासदार असल्यानं परिस्थिती थोडी नाजूक आहे। त्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले। सध्या आपण इथेच थांबतोय, पण या वक्फ विधेयकावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।